चोरलंस तू? मी 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 काही चोरी नाही केली मॅडम. सांगा ना, मी चोरी करायला नव्हते आले इथे. मी चोरी नाही केली आहे. वा, वॉर्डन मॅडम पण सामील आहेत वाटत चोरीमध्ये. अगं, तुम्हाला ह्यानी घरात आणून ठेवलं आणि तुम्ही त्यांच्याच घरात चोरी करताय. लाज कशी नाही वाटत तुम्हाला दोघींना? सुजित, संचिता, सुजित, लवकर या इकडे. सुजित, काय झालं मॉम? विचार ह्या दोघींना काय झालं ते. आमच्या खोलीत चोरी करत होती. स्वानंदीला चोरी करताना रंगे हात पकडलाय मी. आणि या वॉर्डन पण तिच्यात सामील आहेत चोरी करताना. किती हॉरिबल आहे सगळं. स्वानंदी, जिथे राहतेस तिथेच चोरी करतेस? तुझ्यामुळे मम्मांना किती त्रास होतोय पाहतेस ना तू. तुम्हाला दोघींनाही अधिकार नाही या घरात राहायचा. अधिकार काय, लायकी नाहीये तुमची या घरात राहायची. काय चोरलंस? सांग मला, काय चोरलंस? काही नाही. मी काय होतं ह्याच्यात? जाऊ दे, मी नंतर बघते ह्याच्यात काय येते. चला, निघा इकडनं. निघा इकडनं. म्हणी तू आणि तुम्ही दोघींनी निघायचं माझ्या घरातनं. चालत्या व्हा माझ्या घरातनं. बऱ्या बोलानं निघा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन आणि ते तुमच्या मुसक्या आवडतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल. हे बघा शालिनी मॅडम, मी चोरी करायला आले नव्हते. मी काही चोरलेलं नाहीये. वा, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. निघा, मी सांगितलं ना, निघा. मी चल, निघा म्हणे, निघ. चला वॉर्डन मॅडम, चला. ऐका माझं. नाही, चल बाहेर निघ. मॅडम अहो ऐका, मी चोरी नाही केली आहे. चला बाहेर निघा तुम्ही. हक्क मागायला घरात यायचं आणि चोऱ्या करायच्या. आज चोरी केली, तुझ्या कोणाचा खून कराल ते काय नाही. तुम्ही निघा म्हटल्यावर निघा. मॉम तू शांत हो. हे बघ, तू त्यांना असं घरातनं बाहेर नाही काढू शकत. ओके, चल. तू म्हणतोयस ह्यांना घरातनं नाही बाहेर काढायचं? अरे स्वानंदी माझ्या रूम मध्ये काहीतरी शोधाशोध करत होती, चोरी करत होती आणि या वॉर्डन तिची साथ देत होत्या. ते काही नाही, त्यांना घरात निघायलाच पाहिजे. मॉम, तू असं यांना बाहेर नाही काढू शकत. त्यांना विचार तरी, त्या तुझ्या खोलीत नेमकं काय करत होत्या? त्या म्हणतायत ना चोरी करत नव्हत्या. मग नेमकी कसली शोधाशोध करत होत्या ते विचारायला नको का त्यांना? स्वानंदी वहिनी, मी तुम्हाला आता इतकी वर्ष ओळखतोय. मी खात्रीनं सांगू शकतो, तुम्ही काहीही कराल पण चोरी मात्र करणार नाही. तुम्हीच आम्हाला सांगा, तुम्ही मॉम आणि डॅडच्या खोलीत काय करत होतात? जर चोरी करत नव्हतात तर काहीतरी शोधाशोध तुम्ही करतच होतात ना. कसली शोधाशोध करत होता ते सांगा, म्हणजे हा चोरीचा आरोप तुमच्यावर लागणार नाही. बघा स्वानंदी वहिनी, मॉम डॅडच्या खोलीत तुम्ही परमिशन न घेता गेलात हे तुमचं चुकलंच. तुम्हाला काहीतरी एक्सप्लेनेशन द्यावंच लागेल. मी जर आता यांना सांगितलं की मी ते एनव्हलप शोधत होते तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही, नको. यांना काहीतरी वेगळं कारण द्यायला हवं.
शालिनी मॅडम, नाही म्हणजे माझं चुकलंच. मी तुमची परमिशन न घेता तुमच्या खोलीत गेले. पण त्याचं काय झालं, मी वॉर्डन मॅडमच्या औषधांचं प्रिस्क्रिप्शन शोधत होते, जे डॉक्टरांनी नवीन बनवून दिलं होतं. अख्खं घर शोधलं, कुठेही सापडत नव्हतं. मला वाटलं साहेबांच्या खोलीत असेल म्हणून मी तिथे गेले होते. त्यात मला ते एनवलप सापडलं. मला वाटलं प्रिस्क्रिप्शनच होतं की काय, म्हणून मी ते घेऊन बघतच होते तर तुम्ही आला तितक्यात. स्वानंदी, पोटात बाळ असताना किती खोटं बोलशील ग. अहो खोटारडी असतो एक नंबरची. अगं बाळ जन्माला आल्यावर त्याला काय संस्कार मिळणार, हा सांग ना. तुझं बाळ ना जन्माला आल्यावर दरोडेखोर बनेल, सांगून ठेवते मी. बस, तुम्हाला जे बोलायचं ते आम्हाला बोला. बाळासाठी एवढं वाईट बोलायची गरज नाहीये. उंदराला मांजर साक्ष. हं? स्वानंदी प्रत्यक्ष चोरी करणार आणि ह्या कोणी येत नाही याच्यावर लक्ष ठेवणार, आणि पकडल्या गेल्या तर एकमेकाला सावरणार. तरीच मी म्हणते ह्यांना एवढा पुळका कसाला माझा. मला ऍपल देत होत्या. मॉम, काही झालं तरी आपण यांना घरातनं बाहेर नाही काढू शकत. डॅड आल्यानंतर त्यांच्या कानावर आपण हे सगळं काढू. लेट हिम डिसाइड त्यांना काय करायचं. नाही तर तू आता यांना बाहेर काढायचीस, डॅड आल्यानंतर तुझ्यावरच राखवायचे. सोड ना. मी कोणाला घाबरत नाही. आता फक्त सुजित बोललाय म्हणून तुम्हाला सोडतीये, नाहीतर अशा चोरट्या ना घरात ठेवणार नाही मी. सॉरी, प्लीज या. मी म्हणाले तसं झालं ना की ह्यांचे डोळे उघडतील. हा चोरी करत होते आपल्या घरात, उद्या कोणाचा तरी खून करतील, तेव्हा कळेल ह्यांना कोणाला थारा दिलाय आपण घरात. नाही, हे एकदा आले ना की त्या वॉर्डन आणि स्वानंदीची अशी वरात काढेल, अशी शिक्षा देईन, नाव शालिनी सरपोतदार नाही. असंच करा मम्मा, करेक्ट बोलताय तुम्ही. मला तर आता आपल्या घरात राहणं सुद्धा स्केरी वाटू लागलंय. नाही कसं आहे, सिक्युरिटी गार्ड बाहेरच्या चोरांना थांबवतील हो, पण घरातल्या चोरांचं काय, त्यांना कोण थांबवणार मम्मा. मला खरंच भीती वाटते.